नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला माहीतच असेल की 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. मागच्या लेक्चरला महाराष्ट्राचे मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आपण कव्हर केलेले आहेत. आता आज आपण मिक्स घेणार आहोत आणि मल्टी लायनर्स घेणार आहोत, कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा असल्यामुळे कुठेतरी मल्टी लायनर्स आणि कुठेतरी इकॉनॉमिक्स रिलेटेड असेल, तसेच बजेट रिलेटेड असतील, तसेच इंटरनॅशनल रिलेटेड असतील, स्कीम्स रिलेटेड असतील, ह्या सगळ्या मिक्स MCQs आपण जे इम्पॉर्टंट MCQs आहे त्याची सिरीज आज आपण घेऊन आलो आहोत. चला तर आपण सुरू करूया. इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत जे 28 सप्टेंबरला जे होणार आहे परवा परीक्षा, त्याच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहेत. चला डायरेक्ट प्रश्न आपण स्टार्ट करूया. कमी वेळेत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला, सप्टेंबर 2024 पर्यंत भारताचा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि अटल निवृत्ती वेतन योजनेत एकूण किती ग्राहक होते? अटल पेन्शन योजना आणि NPS मध्ये सप्टेंबर 2024 पर्यंत भारतात किती ग्राहक होते? 783.4 लाख, 756.1 लाख, 823.7 लाख, 803.2 लाख. तर याचं योग्य उत्तर आहे 783.4 लाख. यस. आणि असे प्रश्न बघू शकता की जे डेटा बेस्ड आहेत ते डायरेक्टली आपल्याला विचारण्यात येत असतात बरेच सारे परीक्षामध्ये. MPSC मध्ये तर डायरेक्टली डेटा असे काहीतरी विचारले जातात, तर लक्षात ठेवायचे 783. नेक्स्ट, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? त्यांचा हा 7वा अर्थसंकल्प होता, त्यांचा 6वा अर्थसंकल्प होता, 5वा अर्थसंकल्प होता, 8वा अर्थसंकल्प होता. तर त्यांनी कितव्यांदा हा अर्थसंकल्प मांडला या वर्षीचा, म्हणजे 2025चा? मग त्यांचा हा 8वा अर्थसंकल्प होता. लक्षात ठेवायचं आहे, कंटिन्युअसली 8वा अर्थसंकल्प निर्मला सीतारामनचा, विच इज अ व्हेरी गुड रेकॉर्ड. यस, एक मिनटं थांबा. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आपण. आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार फायनान्शियल इयर 24 मधील याच कालावधीच्या तुलनेत फायनान्शियल इयर 25च्या पहिल्या 8 महिन्यात एकूण थेट परकीय गुंतवणूक प्रवाहाचा दर वर्ष वाढ किती आहे? म्हणजे फायनान्शियल इयर 24च्या तुलनेत फायनान्शियल इयर 25च्या पहिल्या 8 महिन्याचा किती आहे इकॉनॉमिक सर्व्हे रिपोर्टनुसार? म्हणजे आपलं हे काय त्याला बोलतात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI 12.5%, 15.3, 17.9, 20.4. हे डायरेक्ट बघू शकता इकॉनॉमिक सर्व्हेचा डेटा आहे. इट इज 17.9% बघू शकता FDI आपल्याला वाढलेली दिसते स्टार्टिंगच्या ह्याच्यामध्ये. चला नेक्स्ट, 2025-26च्या अर्थसंकल्पानुसार रुपया सर्वात जास्त कुठे जातो आणि रुपया बहुतेक रुपया बहुतेक कुठून येतो? रुपया सर्वात जास्त संरक्षण खात्यात जातो आणि तो बहुतांश प्राप्तिकरातून येतो. सेकंड स्टेटमेंट, रुपया मुख्य सबसिडींमध्ये सर्वात जास्त जातो आणि मुख्यतः GST आणि इतर करांमधून येतो. तिसरा, रुपया सर्वात जास्त व्याज देयकांवर जातो आणि बहुतेक कॉर्पोरेट टॅक्समधून येतो. रुपया राज्यांचा कर आणि कर्तव्यांच्या वाट्याला सर्वात जास्त जातो आणि मुख्यतः कर्ज आणि इतर दायित्वांमध्ये येतो. हे थोडा लॉजिकल बेस्ड प्रश्न आहे, इकॉनॉमिक्स बेस्ड प्रश्न आहे. ज्याला भारताची GDP थोडं चांगल्या प्रकारे माहीत असेल की रुपया कसा येतो आणि आपण काय हे करतो, त्याला डायरेक्टली आन्सर आपल्याला भेटणार आहे की यस, रुपी गोज द मोस्ट टू स्टेट शेअर्स ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज अँड मोस्टली कम्स फ्रॉम द बॉरोविंग अँड अदर लायबिलिटीज. म्हणजे रुपया राज्यांचा कर आणि कर्तव्यांच्या वाट्याला सर्वात जास्त जातो आणि मुख्यतः कर्ज आणि इतर दायित्वांमधून तो येतो. म्हणजे अदर लायबिलिटीज आणि ह्याच्यामधूनच आपण रुपया खेचतो. यस. चला नेक्स्ट, आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार भारतातील बँकिंग, पुन्हा आर्थिक सर्वेक्षण, इकॉनॉमिक सर्वे बेस्ड प्रश्न आहेत. कुठला ना कुठला तरी एक प्रश्न इकॉनॉमिक सर्वे रिलेटेड 100% येतो आणि बरेच आपण पेपरला बघतो इथून ना तिथून काहीतरी डेटा आपल्याला इकॉनॉमिक सर्वे रिलेटेड भेटतच जातो. तर आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार भारतातील बँकिंग क्षेत्राच्या आरोग्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? सप्टेंबर 2024 पर्यंत शेड्यूल कमर्शियल बँकेचे सकल अनुत्पादक मालमत्ता म्हणजे GNPA
गुणोत्तर 12 वर्षाच्या उच्चांकी 7.7 वर पोहोचला. सेकंड स्टेटमेंट, SBC ने भांडवल ते जोखीम भारित मालमत्ता गुणोत्तर CRAR जे आहे आवश्यक निकषांपैकी खूपच जास्त आहे, जे मजबूत भांडवल बफर दर्शवतो. थर्ड स्टेटमेंट, कर्जदार कमी झाल्यामुळे डिसेंबर 2024 पर्यंत एकूण बँक कर्ज वाढ 15.2% पर्यंत वाढली आहे. आणि लास्ट, MSMEना मिळणाऱ्या कर्जांचा मोठा MSMEना जे मिळणारे कर्ज आहेत ते कर्जांचा मोठा उद्योगांना मिळणारे कर्ज वेगाने वाढत आहेत. तर ह्याचा डायरेक्टली आपण आन्सर बघायचा आहे की कॅपिटल टू ते रिस्क वेटेड रेशिओ आहे इज वेल अबव द रिक्वायर्ड नॉर्म्स इंडिकेटिंग रॉबस्ट कॅपिटल बफर्स. म्हणजे SBCने भांडवल ते जोखीम भारत मालमत्ता गुणोत्तर आहे CRAR आवश्यक निकषांपेक्षा खूपच जास्त आहे, जे मजबूत भांडवल बफर दर्शवते. यस. नेक्स्ट, 2025-26च्या अर्थसंकल्पानुसार भारत सरकारच्या प्रमुख बाबींच्या खर्चाच्या उतरत्या क्रमाने खालील पर्यायाची मांडणी करा. वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. एक्सपेंडिचर ऑफ मेजर आयटम्स ऑफ, बघू शकता आपल्याला हे करायचं आहे. एक्सपेंडिचर आपल्याला सांगायचं आहे आणि ते पण उतरत्या क्रमांकाला ॲज पर डिसेंडिंग ऑर्डर. येस. म्हणजे सर्वात जास्ती आपल्याला जे 25-26चा बजेट आहे, सर्वात जास्त आपण कशावर खर्च केला आहे आणि सर्वात कमी कशावर खर्च केला आहे, तो क्रॉनॉलॉजी आपल्याला लावायचा आहे. एक मिनिट. ओके. तर गृहव्यवहार, संरक्षण, ग्रामीण विकास, शिक्षण. सेकंड, शिक्षण, आरोग्य, शहरी विकास, IT आणि दूरसंचार. तिसरा, संरक्षण, ग्रामीण विकास, गृहव्यवहार, कृषी आणि संबंधित उपक्रम. आणि चौथा आहे कृषी आणि संबंधित उपक्रम, वाणिज्य आणि उद्योग, समाज कल्याण, वैज्ञानिक विभाग. आता लक्षात ठेवायचं आहे, हा तर जर लॉजिकली तुम्ही गेला तर जर लॉजिकली, जर मला पण आन्सर माहीत नाही, जर लॉजिकली गेलं तर तिसरा असला पाहिजे. पण यस, कारण डिफेन्सवर सर्वात जास्त आपण खर्च करतो. त्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंट येतं, कारण ग्रामीण विकासाच्या बऱ्याच योजना आपल्या इथं ॲक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर गृहव्यवहार, कृषी आणि संबंधित उपक्रम आणि शैक्षणिक आणि हे सगळं तर आपण भरपूर कमी खर्च करतो. मग ते पण एक तुमच्या लक्षात असू द्या की एज्युकेशनला भरपूर कमी खर्च होतात भारतामध्ये. एक मिनिट. 60. ओके, चला पुढे जाऊया आपण. वार्षिक आर्थिक विवरण 2025-26 नुसार महसूल प्राप्ती आणि महसूल खर्चाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाचा योग्य संख्या किती? म्हणजे करेक्ट नंबर ऑफ बजेटरी एस्टिमेट्स ऑफ द रेव्हेन्यू रिसिप्ट्स अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. किती आले आणि किती खर्च करतोय ह्याचा आपल्याला एक्सपेन्स दाखवायचा आहे प्रॉपरली. महसूल प्राप्ती 27.3 लाख कोटी झाली आणि महसूल खर्च 34.9 लाख कोटी. महसूल प्राप्ती 30.9 लाख कोटी आणि महसूल खर्च 37 लाख कोटी. महसूल प्राप्ती 31.3 लाख कोटी आणि महसूल खर्च 37.1 लाख कोटी. आणि महसूल प्राप्ती 34.2 लाख कोटी आणि महसूल खर्च 39.4 लाख. मग ह्याच्यापैकी काय आहे? तफावत तर प्रत्येक वर्षी असते. म्हणजे आपण कमवतो कमी आणि खर्च जास्त करतो. आणि द प्रॉपर आन्सर अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक सर्वे की महसूल प्राप्ती आपल्याला होते 34.2 लाख कोटीची आणि आपण खर्च केलेला आहे 39.4 लाख कोटी. भरपूर बघा, तफावत तर आहेच बरेच. 5.2 लॅखची तफावत आहे कोटीची. चला नेक्स्ट, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार शिक्षणासाठी भारतीय भाषेतील पुस्तकांचे डिजिटलीकरण करण्याचे उद्दिष्ट कोणत्या योजनेचे आहे? यस, एम टू डिजिटाइज इंडियन लँग्वेज बुक्स फॉर एज्युकेशन. ज्ञान भारतम मिशन, भारतीय भाषा पुस्तक योजना, नॅशनल डिजिटल लायब्ररी इनिशिएटिव्ह या विद्या समृद्धी योजना. ह्याचं योग्य उत्तर आहे भारतीय भाषा पुस्तक योजना. भारतीय भाषा पुस्तक योजना लक्षात ठेवायचं आहे. ही आपली बघू शकता बजेटमध्ये स्कीम होती आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. चला नेक्स्ट, आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार वित्तीय वर्ष 2025च्या पहिल्या 6 माहीत एकूण थेट परकीय गुंतवणूक इक्विटी प्रवाहात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक होता? आता आपण बघितलं की थेट गुंतवणूक सर्वात जास्त किती होता ते आपण ते टक्केवारी आपण बघितलेली आहे. आता आपल्याला बघायची टक्केवारी पण आपण बघू शकता, मगाच्या क्वेश्चनमध्ये बघितलेली आहे.
येस, बघू शकता की जी टक्केवारी आहे जे पहिल्या 8 महिन्यात आहे ती 17.9% आहे. FDI इन्व्हेस्टमेंट झालेली आहे भारतात ॲज कम्पेअर्ड टू मागच्या वर्षीच्या ह्याच्यात. मग आता आपल्याला सांगितले की कुठल्या क्षेत्रात सर्वात जास्त. येस, कुठल्या क्षेत्रात सर्वात जास्त वाटा सर्वाधिक आहे? सिमेंट व जिप्सम उत्पादने, व्यापार, सेवा क्षेत्र, संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर. याचा आपण आन्सर बघूया. सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्रामध्ये बघू शकता सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक आलेली आहे. आजचा जो करंट अफेअरचा क्लास आहे याच्यात थोडे भरपूर ट्रिकी क्वेश्चन आणि भरपूर लेंथी क्वेश्चन आहेत, म्हणून तुम्ही कोणी मिस नाही केलं पाहिजे. ॲक्च्युली हे वन ऑफ द इम्पॉर्टंट लेक्चर्स होणार आहे आणि ह्याच्यातले प्रश्न येण्याचे 100% चान्सेस आहेत. 100% म्हणजे मोस्ट ऑफ द प्रश्न रिपीटेड होतील अशी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. एक मिनिट. येस, चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताची GDP दरवाढी किती असेल? 5.8 ते 6.3, 6 ते 6.6, 6.5 ते 7, 6.3 ते 6.8. असं इकॉनॉमिक सर्वेमध्ये काय सांगितलं आहे की भारताचा GDP ग्रोथ 6.3 to 6.8%. इट इज अ व्हेरी ॲक्युरेट डेटा, लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज द प्रेडिक्टेड GDP ग्रोथ रेट रेंज फॉर इंडिया इन फायनान्शियल इयर 2026 ॲज पर इकॉनॉमिक सर्वे ऑफ 2024-25. इकॉनॉमिक सर्वे असतो तो कधी पण नेहमी एक वर्ष मागचा असतो आणि जे पुढच्या जे होणारं वर्ष आहे फायनान्शियल इयर त्याच्यासाठी प्रेडिक्शन असतात त्या डेटा सेटवर. मग त्या डेटा सेटवर असं प्रेडिक्ट केलं आहे की 6.3% to 6.8% ग्रोथ होणार आहे आपल्या इकडं. येस, नेक्स्ट. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार भांडवली कर्ज आणि सुधारणासाठी राज्यांना 50 वर्षाची व्याजमुक्त कर्जासाठी किती परिव्यय देण्यात आला आहे? ॲज पर युनियन बजेट 2025-26, हाऊ मच आउटले हॅज बीन अलोकेटेड फॉर 50 years इंटरेस्ट फ्री लोन्स टू स्टेट फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रिफॉर्म्स? 1 लाख कोटी, 1.5 लाख कोटी, 5 लाख कोटी, 10 लाख कोटी. येस, तर ह्याचं योग्य उत्तर आहे 1.5 लाख कोटी. येस, परफेक्ट. 1.5 लाख कोटी लक्षात ठेवायचं आहे. पाहिजे तर ह्या सगळ्या बघू शकता की ह्याचं स्क्रीनशॉट पण तुम्ही काढून घेऊ शकता. एक मिनिट, थोडा फोन ते. चोवीस. ओके, 1 मिनिट. सॉरी, थोडा फोन माझा थोडा एमर्जन्सी होता म्हणून आपण हे केलेलं आहे. चला डायरेक्ट आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार किमान 100 गिगावॅट अणुऊर्जा विकास साध्य करण्याचे लक्ष्य काय आहे? 2030, 2040, 2047, 2050. बघू शकता पुन्हा एकदा युनियन बजेटमध्ये आलेलं आहे की व्हॉट इज द टार्गेट इयर फॉर अचिव्हिंग ॲटलिस्ट 100 गिगावॅट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी सांगितले ते पण 100 गिगावॅट, आणि त्याचे काय टार्गेट सेट करण्यात आलेले आहेत, म्हणजे कुठल्या वर्षापर्यंत आपल्याला ते अचीव्ह करायचं आहे. सो 2047 लक्षात ठेवायचे. 2047 भरपूर आहे. गटकाची जी मेन्स झाली मागच्या संडेला 21 तारखेला, त्यात एक प्रश्न होता की पॉप्युलेशन स्टेबिलिटी आपल्याला इंडियाला जे आहे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीनुसार त्यात कुठल्या इयरपर्यंत टार्गेट आहे की पॉप्युलेशन स्टेबल करायचं आहे. त्याचं 2045 आन्सर होतं. आणि ह्याचं आपण बघू शकता की 2047. येस, चला नेक्स्ट. केंद्रीय अर्थसंकल्प 25-26 नुसार ज्ञान भारतम मिशन अंतर्गत किती हस्तलिखितांचा समावेश केला जाईल? 50 लाख, 75 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी. ॲज पर युनियन बजेट 25-26, हाऊ मॅनी मॅन्युस्क्रिप्ट्स विल बी कवर्ड अंडर ज्ञान भारतम मिशन? ज्ञान भारतम मिशनच्या अंतर्गत किती मॅन्युस्क्रिप्ट हे करणार आहेत
त्याचा आपल्याला बघितलं शकता डायरेक्टली विचारलं गेलेलं आहे. अरे एक मिनिट, सॉरी यार, थोडा एमर्जन्सी. यस, ज्ञान भारतम मॅन्युस्क्रिप्ट 1 कोटी. बघू शकता हे सगळे ऑड डेटा आपल्याला पकडायचा नाही, डायरेक्ट 1 करोड. 1 करोडचा टार्गेट ठेवलेला आहे युनियन बजेट मॅन्युस्क्रिप्टमध्ये. हाच लेक्चर बघू शकता थोडा एक्झामच्या एक दिवस आधी पण तुम्ही 2.0च्या स्पीडवर पण तुम्ही हा लेक्चर बघू शकता. आणि माझं म्हणणं आहे की हा लेक्चर ॲक्च्युअली तुम्ही 2.0च्या स्पीडवर तुम्ही पुढे बघा. चला नेक्स्ट, केंद्रीय अर्थसंकल्प 25-26 नुसार विमा क्षेत्रासाठी सुधारित FDI मर्यादा किती आहे? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. अर्थसंकल्पनुसार जे आहे रिवाइज्ड FDI लिमिट फॉर द इन्शुरन्स सेक्टरला किती दिली आहे? 49%, 74%, 85%, 100%. आणि हे मोठं रिफॉर्म केलेलं की आता केंद्रीय बघू शकता बजेटमध्ये FDI जी आहे इन्शुरन्समध्ये 100% करण्यात आली आहे. आणि हे भरपूर चर्चेचा मुद्दा होता की हे योग्य आहे की नाही. आणि हे सर्व म्हणजे इन्शुरन्समध्ये फॉरेन डायरेक्टमेंट इन्व्हेस्टमेंट आहे ती आता 100% पर्यंत जाऊ शकते. त्याच्यात कुठलीही मक्तेदारी चालणार नाही, याचा अर्थ तेच आहे. नेक्स्ट, आता इथून बघू शकता की आपले मल्टीलाइनर्स क्वेश्चन सुरू होत आहेत. यस, एक मिनिट. चला मल्टीलाइनर्स क्वेश्चन सुरू करूया. आणि इथून मला वाटतं बरेच मल्टीलाइनर्स प्रश्न आहे आणि असेच राज्यसेवेत पण आपल्याला दिसतील. चला, चूज द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग रिपब्लिक डे 2025. म्हणजे 26 जानेवारी 2025 रिलेटेड राईट हे करायचं आहे. इंडिया कन्फर्म्ड इंडोनेशियन प्रेसिडेंट प्रबोवो सुबियांतोज स्टेट व्हिजिट फ्रॉम जानेवारी 25-26 ॲज अ चीफ गेस्ट फॉर द 76th रिपब्लिक डे. थोडा इंग्लिशमध्ये प्रिंट झालेला आहे, थोडा समजून घ्यायचं आहे आपल्याला की जे इंडियाने असं कन्फर्म केलं की जे प्रेसिडेंट प्रबोवो असतील सुबियांतो स्टेट व्हिजिट, ते चीफ गेस्ट असतील भारताचे. आणि सेकंड आहे की थीम आहे जी 2025ची स्वर्णिम भारत विरासत और विकास. हे थोडा इंग्लिशमध्ये प्रश्न आहे पण हा इम्पॉर्टंट प्रश्न होता म्हणून डायरेक्टली आणलेला आहे. ओनली वन, ओनली टू, बोथ या हे राईट काही आहे. तर पहिला स्टेटमेंट असं आहे की इंडोनेशियाचे प्रेसिडेंट असतील ते चीफ गेस्ट असतील. आणि सेकंड हे आहे की जे 2025ची थीम आहे गणतंत्र दिवसाची रिपब्लिक डेची ती स्वर्णिम भारत विरासत और विकास आहे. तर ह्याच्यापैकी बघू शकता दोन्ही स्टेटमेंट राईट आहेत. यस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बोथ द स्टेटमेंट्स आर राईट. चला नेक्स्ट, बरेच आता प्रश्न इंग्लिशमध्येच आहेत कारण व्हेरी इम्पॉर्टंट होते. आणि वन ऑफ द हे आहे की असलेच प्रश्न राज्यसेवेत आपल्याला बघायला भेटतील. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज डेझिग्नेटेड एरियाज अराउंड शिकारी देवी वाईल्ड लाईफ सेंच्युरी ॲज इको सेन्सिटिव्ह झोन्स. चूज द करेक्ट स्टेटमेंट. म्हणजे शिकारी देवी वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे तिकडे गव्हर्नमेंटनी इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर केलेला आहे. मग त्या अंतर्गत स्टेटमेंट दिलेले आहेत. मग राईट आणि रॉंग आपल्याला ओळखायचे. म्हणजे आपल्याला चूज द करेक्ट बोलले. द हिमाचल प्रदेश गव्हर्नमेंट हॅज ऑफिशियली डिक्लेअर्ड 43 विलेजेस इन मंडी डिस्ट्रिक्ट ॲज इको सेन्सिटिव्ह झोन. म्हणजे हिमाचल प्रदेशच्या 43 असे गाव आहेत मंडी जिल्ह्यात की त्यात इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर केलं आहे. द सँच्युरी वॉज डिक्लेअर इन 1971. म्हणजे ही जी सँच्युरी आहे शिखरा देवी वाईल्ड लाईफ सँच्युरी ही हिमाचल प्रदेशमध्ये 1971ला बनवण्यात आली असं त्या स्टेटमेंटचं म्हणणं आहे. थर्ड, द सँच्युरी इज नेम आफ्टर द गॉडेस शिखरी देवी. मग कुठला राईट आहे? 1 and 2, 1 and 3, 2 and 3, नन ऑफ द 3. म्हणजे असे जर ऑप्शन दिले तर एक कुठला तरी 100% रॉंग आहे. आणि जर असं 100% रॉंग पकडायचं झाला तर काहीतरी डेटामध्येच मिस्टेक असतो. जसं हे द सँच्युरी वॉज डिक्लेअर इन 1971 हेच चुकीचं आहे. बाकी फर्स्ट अँड थर्ड राईट आहे. लक्षात ठेवायचं इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर केलेला आहे हिमाचल प्रदेशने आणि गॉडेस शिखरी देवीच्या नावावर हे सँच्युरी बनवण्यात आलेली आहे. चला नेक्स्ट, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट डेझिग्नेटेड महाकुंभ एरिया इन प्रयागराज एज अ न्यू डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, आता उत्तर प्रदेशने काय केलं आपल्याला माहीत असेल महाकुंभ होता 144 वर्षानंतर. आणि मग जो महाकुंभ एरिया होता त्या एरियाला उत्तर प्रदेशने एक नवीन जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे. मग त्या रिगार्डिंग स्टेटमेंट आहेत. चीफ मिनिस्टर फर्स्ट, चीफ मिनिस्टर योगी आदित्यनाथ डिक्लेअर्ड द महाकुंभ एरिया एज अ न्यू डिस्ट्रिक्ट विच इज नेम्ड महाकुंभ मेला डिस्ट्रिक्ट. सेकंड स्टेटमेंट, विथ दिस स्टेट विल नाव हॅव 76 इन्स्टेड ऑफ 75. म्हणजे एक नवीन जिल्हा झाल्यामुळे आता UPमध्ये 75च्या बदली आता 76 जिल्हे असतील. तिसरा स्टेटमेंट, महाकुंभ मेला जनपद विल इन्क्लूड प्रयागराज, तहसील्स ऑफ सादर, सोहरा, फुलपूर आणि कराचना.
म्हणजे हे सगळे तिकडले तहसील ऑफिस आहेत आणि ह्या सगळ्या जिल्ह्यात ते ऑफिस असतील. मग राईट काय आहे आपल्याला? करेक्ट स्टेटमेंट. ओनली 1, ओनली 2, 1 and 3 ऑल ऑफ द अबाव. जर असले प्रश्न असले तर इट इज मोस्ट चान्सेस की सगळेच प्रश्न म्हणजे स्टेटमेंट राईट असतील. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. फक्त MPSCच्या दृष्टिकोनातून एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जे कुंभमेळ्याचा जो एरिया होता तो नवीन जिल्हा झाला आणि 75 ते 76 झाला. हे बाकी तहसील बिसील आपल्याला विचारणार नाहीत, आणि जरी असे विचारलेत तर इट इज हाय चान्सेस की ते राईटच असतील. येस. एक मिनिट. चला पुढे जाऊया आपण. कन्सिडर द फॉलोइंग रिगार्डिंग ब्रिक्स. ब्रिक्स काय? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका. हे जे 5 जे हे आहेत कंट्री ते मिळून बघू शकता ब्रिक्स बनलेलं आहे, आणि त्या रिलेटेड आपल्याला स्टेटमेंट विचारलेलं आहे. एक मिनटं, सॉरी फॉर दिस, थोडं डिस्टर्बन्स होते पण थोडं समजून घ्यायचं आहे. सॉरी फॉर दॅट. एक मिनटं, हे जे आहे, चला आपण जाऊया पुढे. तर ब्रिक्स रिलेटेड प्रश्न आहे. ते 4 स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. ब्रिक्स इज अ ग्रुपिंग ऑफ 5 वर्ल्ड इकॉनॉमिक्स. 5 वर्ल्ड इकॉनॉमिक्सची हे आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. 100% करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारलं आहे, लक्षात ठेवा. आणि त्यात पण बघू शकता UPSC सारखा हा क्वेश्चन डिझाईन केला आहे की ह्याच्यापैकी किती स्टेटमेंट रॉंग आहेत. 1, 2, 3 या कुठलाच नाही. ऑल द मेंबर्स ऑफ द ब्रिक्स आर मेंबर्स ऑफ द G20. म्हणजे हे सगळे देश G20चे पण मेंबर्स आहेत. आता हा आपल्याला माहीत नाही. समजा द न्यू डेव्हलपमेंट बँक वॉज फॉर्मली रेफर्ड टू ॲज ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक. हा कुठेतरी बघू शकता हा राईटच स्टेटमेंट आहे ऑलमोस्ट. येस. त्याच्यानंतर इंडोनेशिया इज द लेटेस्ट मेंबर ऑफ दिस ग्रुप. येस, हा 100% राईट आहे. त्याच्यातले म्हणजे किती रॉंग असतील? मग त्याचा 2 रॉंग असतील. म्हणजे सेकंड आणि बघू शकता फर्स्ट आणि फोर्थ राईट आहे, आणि बाकी हे 2 रॉंग आहेत. हाच ह्याचा लॉजिक ॲक्च्युली बनतो. $720. ओके, एक मिनट, थोडं, चला परफेक्ट आहे. चला, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट माउंट इबू. माउंट इबू बद्दल विचारले. माउंट इबू इज लोकेटेड ऑन द आयलँड ऑफ सुमात्रा इन इंडोनेशिया. इट इज अ स्ट्रॅटो वॉल्केनो. सेकंड स्टेटमेंट दिलं आहे. 1 आणि 2. विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट? आता माउंट इबू आहे की जे सुमात्रा आयलँड इंडोनेशियामध्ये आहे, आणि दुसरा आहे स्ट्रॅटो वॉल्केनो आहे. ह्याच्यापैकी करेक्ट काय आहे? करेक्ट बघू शकता की ओनली 2. स्ट्रॅटो वॉल्केनो हे ठीक आहे, हेच ओनली क्रूड आहे. माउंट इबू इंडोनेशियामध्ये नाही आहे. येस. चला नेक्स्ट. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी डेडिकेटेड 3 फ्रंटलाईन नेव्हल कॉम्बॅट्स टू द नेशन. करेक्ट, चूज द करेक्ट. म्हणजे 3 बघू शकता नेव्हल हे ते प्राईम मिनिस्टरनी हे केलेले आहेत, डिक्लेअर केलेले आहेत, आपले डेडिकेटेड केलेले आहेत, म्हणजे इनॉग्रेट केलेले आहेत. त्या संबंधात दिलं आहे. आणि हा डिफेन्समधला व्हेरी इम्पॉर्टंट करंट अफेअर्स सध्या भरपूर चर्चेत होता. आणि इंडिया पाकिस्तान वॉर आणि हे ज्या संगती हे सगळं चालू होतं त्या टायमाला पण हे सगळं बघू शकता व्हेरी इम्पॉर्टंट करंट अफेअर्स. चला नेक्स्ट आपण थोडे जाणून घेऊया ह्याच्याबद्दल सर्व. चला, प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी डेडिकेटेड 3 फ्रंटलाईन नेव्हल कॉम्बॅट्स INS सुरत, निलगिरी अँड INS वाक्षीर टू द नेशन. चला, हा फर्स्ट स्टेटमेंट. जर आता सेकंड, INS सुरत द 4th शिप ऑफ द P-15 गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रोजेक्ट. म्हणजे प्रोजेक्ट P-15V ची एक मिसाईल आपली नेव्हल शिप आहे. सेकंड, INS निलगिरी द फर्स्ट शिप ऑफ द P-17A स्टेल्थ फ्रिगेट प्रोजेक्ट डिझाईन बाय द इंडियन नेव्हीज वॉरशिप डिझाईन ब्युरो. आणि चौथा स्टेटमेंट आहे INS वाक्षीर
द सेवन्थ अँड द फायनल सबमरीन. ह्याच्यातलं आपल्याला बघायचं आहे की राईट काय आहे. P-75 स्कॉर्पियन प्रोजेक्टची. आणि डायरेक्ट आपण उत्तराकडे जायचं की 1, 2 आणि 3 हे तिन्ही करेक्ट आहेत. म्हणजे हे जे मोदींनी डिक्लेअर केलं, INS सुरत, INS निलगिरी, INS वाक्षीर, हे परफेक्टली राईट आन्सर आहेत. INS सुरत जी फौज शिप आहे P-15 प्रोजेक्ट बीची, हे पण करेक्ट आहे. त्याच्यानंतर निलगिरी फर्स्ट शिप आहे जे P-17A स्टेल्थ फ्लाईट, हे पण बरोबर आहे. आणि वाक्षीर बघू शकता की जे सबमरीन आहे ते आपल्याला बघू शकता की दुसऱ्या आपल्याला बघायला भेटतं की ते प्रोजेक्ट तो नाही आहे. एक मिनिट. चला नेक्स्ट. चला थोडेफार प्रश्न आहेत, आपण करूया. मॅच द कॅटेगरीज दिले. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2025. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2025. चला, तर बेस्ट मोशन पिक्चर इथं कॅटेगरी दिली, इथं विनर दिले. बेस्ट मोशन पिक्चर म्युझिकल और कॉमेडीसाठी कुठल्याला, बेस्ट मोशन पिक्चर ड्रामा, बेस्ट परफॉर्मन्स बाय फिमेल ॲक्टर, बेस्ट टेलिव्हिजन सिरीज ड्रामा. आता लक्षात ठेवायचं आहे की इथं फर्नांडा टॉरेस, शोगन आणि हे फिमेल ॲक्टर ड्रामा आणि बेस्ट टेलिव्हिजन सिरीज. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे हिरोईनचं नाव कुठलं आहे आणि त्या एका सीचं ऑप्शन काय आहे. 2 असेल, 3 असेल, 1 असेल आणि त्याच्यावरूनच डायरेक्ट लॉजिक लावता येते. यस, बेस्ट फिमेल ॲक्टर ड्रामासाठी हेच बघू शकता, फर्नांडो टॉरेस. हे एक जरी माहीत असलं आपल्याला, बघू शकता सीचा 3, 1, 2, 3, 4 हे सगळं बघू शकता लाईनीतच दिलेलं आहे. तुम्हाला जर माहीत असेल ब्रुटलिस्ट भरपूर एकदम चर्चेत होता आणि ब्रुटलिस्टला अवॉर्ड देखील भेटलेला होता. यस, एक मिनटं, सॉरी फॉर द डिले. वन मिनिट फॉर, थोड़ा इशू आहे थोडा. वन मिनिट. आठशे 24. चला, यस, चला इश्यू रिझॉल्व झालेला आहे. थोडा ॲक्च्युली टेक्निकल प्रॉब्लेम होता, सॉरी फॉर दॅट. चला लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी फॉर दॅट, सॉरी फॉर द डिले. थोडा अर्जंट काम आहेत मला, म्हणजे कामं होती. सॉरी फॉर दॅट डिले. चला आपण पुन्हा एकदा कंटिन्यू करणार. चूज द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द ACC अंडर-19 मेन्स एशिया कप 2024. बांगलादेश सक्सेसफुली डिफेंडेड देअर ACC अंडर-19 मेन्स एशिया कप टायटल अगेन्स्ट इंडिया. म्हणजे बांगलादेशनी भारताला हरवून तो टायटल त्यांच्याच नावावर ठेवला आहे. फायनल मॅच जी आहे अंडर-19 मेन्स एशिया कपची जी दुबईमध्ये झाली. आणि तिसरा स्टेटमेंट आहे बांगलादेश क्लिन्च देअर मेडन टायटल दिस इयर. मग ह्याचा अर्थ काय झाला, बांगलादेश सक्सेसफुली डिफेंडेड देअर ACC अंडर मेन्स एशिया टायटल अगेन्स्ट इंडिया. मग 1 आणि 3 स्टेटमेंटमध्ये काहीतरी इश्यू होतोय. मग ह्याच्यापैकी आपल्याला राईट विचारलं आहे आणि इट इज 1 and 2. हे बघू शकता, हे ऑपोजिट आहे. जर बांगलादेशने पहिले डिफेंड केलं तर मग हे पहिलं नसणार, मग दुसरं अवॉर्ड ते जिंकतायत असं झालं. मग हा स्टेटमेंट रॉंग होते. लक्षात ठेवायचं आहे अंडर-19 मेन्स एशिया कप जे ACC आहे दुबईमध्ये झालं. बांगलादेशने भारताला हरवून ते एकदम क्लिंच केलं आहे. चला नेक्स्ट.
कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग ऑक्सॉम इंटरनॅशनल लेटेस्ट फ्लॅगशिप ग्लोबल इन इक्विटी रिपोर्ट. म्हणजे एक इंटरनॅशनल रिपोर्ट आहे. आता हे समजा हे मॅक्झिमम मी इंग्लिशमध्येच प्रश्न आणलेले आहेत, कारण मराठीमध्ये ह्याचा आपल्याला अर्थ लागत नाहीत. या सगळ्या इकॉनॉमिकल आणि इंटरनॅशनल करंट अफेअर्सवर हे कुठेतरी प्रश्न आहेत, जे इकॉनॉमिक्समध्ये पण येतात आणि करंट अफेअर्सच्या सेक्शनमध्ये पण येतात. मग आपल्याला विचारलं की रिगार्डिंग ऑक्सॉम इंटरनॅशनल जे आहे ग्लोबल लिक्विडिटी रिपोर्ट, त्याच्याबद्दल आपल्याला स्टेटमेंट दिले आहे. तर स्टेटमेंट नंबर पहिला काय, द रिचेस्ट 1% इन द ग्लोबल नॉर्थ एक्स्ट्रॅक्टेड 30 मिलियन अन आर फ्रॉम द ग्लोबल साऊथ थ्रू द फायनान्शियल सिस्टम इन 2023. म्हणजे ग्लोबल नॉर्थवाल्यांनी ग्लोबल साऊथवाल्यांशी प्रत्येक म्हणजे बघू शकता 30 मिलियन अन आर असं बघू शकता की $30 मिलियन जे आहेत ते आपल्याला बघू शकता ती त्यांनी लोकांनी एक्स्ट्रॅक्ट केलेले, म्हणजे इकडला पैसा तिकडं गेला, कमवलेत म्हणजे. आणि स्टेटमेंट टू बिलियनियर वेल्थ ग्रीव अप बाय 2 ट्रिलियन इन 2024 अलोन, इक्विव्हॅलंट टू रफली 5.7 बिलियन ऑन अ डे ॲट अ रेट ऑफ 2 times फास्टर देन द इयर. असले जर स्टेटमेंट असतील, मी तर डायरेक्टली बोलेल की शक्यतो तुका मारू नका, सोडून टाकायचे असतात आपल्याला प्रश्न, कारण डेटा भरपूर दिलेला आहे. आणि ह्याचा जर करेक्ट आन्सर बघितलं तर ओनली 1, कारण लॉजिकली पण मी सांगितलं की लॉजिकली हा करेक्ट दिसतोय की चल प्रत्येक तासाला जे 1% टॉप बिझनेसमॅन्स आहेत ते $30 मिलियन कुठेतरी बघू शकता की साऊथमधनं घेत आहेत. आणि हा कुठेतरी बघू शकता की 2 times फास्टर देन द इयर बिफोर. हे सगळे घपले करणारे स्टेटमेंट आहे. आणि आजचा करंट अफेअर्सचा सेशन इट इज वन ऑफ द डिफिकल्ट क्वेश्चन्स आणि डिफिकल्ट हे आहेत. चला, पद्म अवॉर्ड्स. लास्ट लेक्चरला पण आपण पद्म अवॉर्ड्स रिलेटेड आपण बघितलं. सेम आता आपण बघणार आहोत पद्म अवॉर्ड्सवर पुन्हा एकदा. थांबा 1 मिनिट, पुन्हा एकदा. चला, पद्म अवॉर्ड्सवर आहेत. पद्म अवॉर्ड जे रिपब्लिक डेला हे झालेत, कॉन्फरिंग द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड 139 लोकांना जे दिले गेले, इन्क्लुडिंग 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री. त्यातले पण आपल्याला माहिती आहे की 14 जे अवॉर्ड्स आहेत ते महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले आहेत. आणि मग हे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले सर्व अवॉर्ड्स आपल्याला लास्ट लेक्चरमध्ये पण मी जे महाराष्ट्र करंट अफेअर्समध्ये सांगितलं की हे सर्व इम्पॉर्टंट आहेत. मग आपल्याला हे आकडा लक्षात ठेवायचं आहे. 139, 7, 19, 113, 7, 19, 113, 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री, 139 लक्षात ठेवायचं आहे. आता दिलं आहे की नेम आणि फील्ड. कुमुदिनी रजनीकांत लखिया, श्री दुबूर नागेश्वर रेड्डी, MT वासुदेवन नायर आणि श्री लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम आणि यांचे फील्ड दिलेत. आता हे तुम्हाला ओळखणारच येत नाही, म्हणजे एवढं कॉन्ट्राडिक्टरी नावं दिलेत की आपण कधी ऐकलेलेच नाहीत. ह्याचा आपण डायरेक्टली बघू शकता. आन्सर बघूया. एक जरी माहीत असलं तर मोस्ट प्रॉबेबली येतं. याचा आन्सर आहे फर्स्टचं जे रजनीकांत लाखिया आहे, कुमुदिनी रजनीकांत लाखिया 8 फील्ड बरोबर रिलेटेड आहेत. सेकंडचं आहे दुवर नागेश्वर रेड्डी, रेड्डी मीन्स मेडिसिन रिलेटेड आहे. त्याच्यानंतर 3चा B वासुदेवन नायर पॉस्ट्युमसली, म्हणजे मरणोत्तर यांना प्राप्त झालेला आहे. लिटरेचर आणि एज्युकेशनसाठी होते नायर. आणि 4चा परत एकदा C आर्ट रिलेटेड आहे, श्री लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, त्यांचं आर्टसाठी त्यांना भेटलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे कुमुदिनी रजनीकांत लाखिया आर्ट आहे. त्याच्यानंतर नागेश्वर रेड्डी, दुबूर नागेश्वर रेड्डी मेडिसिनसाठी आहेत, नायर लिटरेचरवाले आहेत. एवढे 2-3 नावं लक्षात ठेवा जर खरंच, कारण 139 लोक आहेत. एवढं पाठ करणं फॅसिबल पण नाही आहे, पॉसिबल पण नाही आणि एक्सपेक्टेड पण नाही आहे. पण 1-2 नावं तुम्हाला जर माहीत असले तर ठीक आहे. पण आपल्याला हेच लक्षात ठेवायचं की 139 लोकांना दिलं, 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री. हा आकडा दोन्ही पण लक्षात ठेवायचा आहे. आणि महाराष्ट्राच्या 14 व्यक्तींना पद्म अवॉर्ड्स भेटलेले आहेत. येस. नेक्स्ट ग्रॅमी अवॉर्ड्स. आता ग्रॅमी अवॉर्ड्स कॅटेगरीज विथ देअर विनर्स. सेम जसंच मोस्ट ऑफ द फॉलोइंग मॅच द कॉलम घेऊन आलेलं, थोडं सोपं पण जातं आणि आपल्याला डेटा पण जास्त लक्षात राहील. अल्बम ऑफ द इयर, सॉन्ग ऑफ द इयर, बेस्ट न्यू आर्टिस्ट, बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स, आणि इथं प्रॉपर दिलेलं आहे. आता तुम्हाला काय वाटतंय, अल्बम ऑफ द इयर, सॉन्ग ऑफ द इयर, बेस्ट न्यू आर्टिस्ट, बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स, म्हणजे 3 आणि 4 जे आहे, न्यू आर्टिस्ट म्हणजे कुणाचं तरी नाव असणार, म्हणजे B आणि C पैकी ह्या 3 आणि 4चा आन्सर असणार. 3 आणि 4चा आन्सर B आणि C पैकी. B आणि C या तर A सब्रिमेन्यो कार्पेंटर पण आहे. येस. मग बियॉन्स काय असेल? बियॉन्स काय असेल?
आपण डायरेक्ट आन्सरच बघायचं आहे. तर फर्स्टचं डीच आहे. अल्बम ऑफ द इयर जे आहे बियॉन्सला भेटले ग्रॅमी अवॉर्ड्स 2025. हे पण लक्षात ठेवायचं आहे. अल्बम ऑफ द इयर बियॉन्स. एक मिनिट. येस, अल्बम ऑफ द इयर बियॉन्स. 2चा सॉन्ग ऑफ द इयर जे आहे केंड्रिक लॅमर यांना भेटलेला आहे. न्यू आर्टिस्ट जे आहेत, न्यू आर्टिस्ट चॅपल रॉनला न्यू आर्टिस्ट आणि पॉप सोलो परफॉर्मन्सला केंड्रिक लॅमर. न्यू आर्टिस्ट रॉन फक्त अल्बम ऑफ द इयर जरी लक्षात ठेवला, मॅक्झिमम क्वेश्चन अल्बम ऑफ द इयरवर येऊ शकतो. बियॉन्स लक्षात ठेवा आणि ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये तो भेटलेला आहे, हे पण लक्षात राहू दे. येस. नेक्स्ट, मॅच द न्यूली अपॉइंटेड लीडर्स विथ द रिस्पेक्टिव्ह कंट्रीज. फेब्रुवारी 2025मध्ये कुठले न्यूली अपॉइंटेड आहेत? कॉन्स्टंटाईन टॅसोलस, बार्ट डी वेवर, इली बोलोजन, नवाब सलेम. प्राईम मिनिस्टर ऑफ बेल्जियम, प्राईम मिनिस्टर ऑफ लेबनॉन, प्रेसिडेंट ऑफ ग्रीस, प्रेसिडेंट ऑफ रोमानिया. मस्त ऑप्शन दिलेत. ह्याचा डायरेक्ट आपण आन्सरच बघायचं आहे, कारण इट इज व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन आणि हे एक्सपेक्टेड नसतं. पण करंट अफेअर्समध्ये आपण वेगवेगळे वाचलेले असतात की वेगवेगळ्या महिन्यातले करंट अफेअर्स आणि वेगवेगळे प्रेसिडेंट आणि हे सगळे इलेक्ट होतात. चला, तर कॉन्स्टंटाईन टॅसोलॉसचा प्रेसिडेंट ऑफ ग्रीस आहे. लक्षात ठेवायचं, प्रेसिडेंट ऑफ ग्रीस. CG लक्षात ठेवा. कॉन्स्टंटाईन आहे ते ग्रीसचे प्रेसिडेंट आहे, CG. सेकंड, तर बार्ट डी वेवर, प्राईम मिनिस्टर ऑफ बेल्जियम. B फॉर बार्ट, B फॉर बेल्जियम. लक्षात ठेवा. CG लक्षात ठेवा. B फॉर बार्ट, B फॉर बेल्जियम. तिसरा, इली बोलोजन, प्रेसिडेंट ऑफ रोमानिया, IR. आणि नवाज सालेम, प्रेसिडेंट ऑफ लेबनॉन. बघू शकता, प्रेसिडेंट ऑफ लेबनॉन नवाब सालेम. येस. चला नेक्स्ट. येस, कडक हे आहे. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द HAL HJT 36 एअरक्राफ्ट अपग्रेड. म्हणजे ही जी भारताची जी एअरक्राफ्ट आहे त्याच्याबद्दल राईट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे. हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड हॅज रिनेम्ड द HGT 36 सितारा ॲज यशास आफ्टर एक्सटेन्सिव्ह मॉडिफिकेशन. म्हणजे ही आपल्याकडे ऑलरेडी होती आणि ह्याच्यात सम मॉडिफिकेशन करण्यात आलेले आहे. मॉडिफिकेशन नंतर असा पहिला स्टेटमेंट आहे की सिताराचा यशास झाला. सेकंड स्टेटमेंट, HGT 36 यशास इज अ 4th जनरेशन कॉम्बॅट एअरक्राफ्ट डेव्हलप फॉर फ्रंटलाईन ऑपरेशन. म्हणजे 4th जनरेशन. बघू शकता की लेटेस्ट 5th जनरेशन टेक्नॉलॉजीवर गोष्टी चालल्या आहेत. भारताकडे 5th जनरेशनच्या एक पण आपल्याला बघू शकता वेपन्स आणि हे नाही आहे, आपले एअरक्राफ्ट नाही आहे. हे आपल्याला लक्षात असू द्या. थर्ड, द एअरक्राफ्ट हॅज बीन रिनेम्ड ड्यू टू इट्स रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस अँड रिप्लेस्ड बाय अन इम्पोर्टेड ट्रेनिंग प्लॅटफॉर्म. नेक्स्ट, HAL हॅज डेव्हलप द HGT 36 यशस प्रायमरी फॉर बोथ मिलिटरी अँड सिव्हिलियन पायलट ट्रेनिंग अँड कमर्शियल एव्हिएशन पर्पज. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट बघायचं आहे आणि करेक्ट स्टेटमेंट फर्स्टच आहे, कारण प्रत्येकमध्ये यशस दिसलं. तर हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडनी HGT 36 सिताराचं यशस नाव देण्यात आलेलं आहे. उलटा पण प्रश्न विचारले जाऊ शकतो की जे यशस आहे त्याला पूर्वीचं नाव काय होतं, तर HGT 36 सितारा. येस, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. चलो नेक्स्ट. What is the percentage of India's reduction in maternal mortality ratio and infant mortality rate over the past 30 years? म्हणजे आपल्याला रिडक्शन सांगायचे की मॅटर्नल मॉर्टिलिटी डेट म्हणजे पॅरेंट्सची डेट आहे, जन्म झाल्यानंतर. हे इन्फंट मॉर्टिलिटी रेट म्हणजे डायरेक्ट बाळाचा मृत्यू होतो आणि मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट म्हणजे जन्म देणारी आई तिचाच मृत्यू झाला. येस, तर आपल्याला ते विचार करायचं की ते 30 वर्षामध्ये किती इम्प्रूव्ह झालं आहे. 83%, 69%, 42, 83, 69, 55, 55, 42 की आपल्याला विचारले की रिडक्शन किती झालं आहे. रिडक्शन इम्प्रूव्ह नाही म्हणजे इम्प्रूव्हच झाला की रिडक्शन किती करण्यात आलेलं आहे. तर आपण इन्फंट मॉर्टिलिटी रेट भरपूर प्रमाणात रिड्यूस केलेला आहे आणि मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट पण मग 83, 69. मग लक्षात ठेवायचं आहे आज पण इन्फंट मॉर्टिलिटी रेट म्हणजे जे जन्माला येणारे पोरं आहे 1 वर्षाच्या आत जे मरण्याची त्यांची हे आहे म्हणजे डेथ जे आहे ते होण्याचे भरपूर म्हणजे 100 पैकी आपण बोलू शकता की आता थोडी कमी झालेली आहे, पण इट इज व्हेरी हाय ओनली. आणि मॅटर्नल मॉर्टिलिटी रेटमध्ये आपण सुधारणा केली आहे बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी यूज्ड इन द मेडिसिन्स अँड ऑल द थिंग्स अँड इक्विपमेंट्स. आपण बघू शकता बाहेरच्या देशातले पण आहेत आपल्याकडं
आणि सगळे अवेबिलिटी सगळे मेडिसिन्सची झाल्यामुळे इट इज अ ग्रेट फॉर अस. येस. चला नेक्स्ट क्वेश्चन, गोएंका अवॉर्ड्सबद्दल विचारले फॉर एक्सिलन्स इन जर्नलिझम. आता हा प्रश्न असा पण हे करतो की गोएंका अवॉर्ड्स आहे ते गोएंका अवॉर्ड्स कशाशी रिलेटेड आहे, असा पण प्रश्न बनतो ॲक्च्युली. मग गोएंका अवॉर्ड्स कशाशी रिलेटेड आहे, दॅट इज द एक मिनटं परत वेट. गोएंका अवॉर्ड रिलेटेड आपल्याला बघू शकता ते प्रश्न आहे. चला येस, थोडा आपल्याला बघू शकता थोडा एरर येतो इथं. चला, गोएंका अवॉर्ड्स फॉर एक्सिलन्स इन जर्नलिझम जे आहे, सर्वात पहिले तर लक्षात ठेवायचे गोएंका अवॉर्ड्स रिलेटेड कशाशी आहे. तर गोएंका अवॉर्ड्स हे रिलेटेड आहे जर्नलिझमशी. अवॉर्ड कॅटेगरी आणि विनर दिले. प्रिंट अवॉर्ड, हिंदी, स्पोर्ट्स जर्नलिझम, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम, फीचर रायटिंग. आणि आपल्याला जोड्या लावायच्या आहेत भरपूर. आणि मृद्दिला झा, आज तक आणि हे सर्व दिले. गोएंका अवॉर्ड लक्षात ठेवायचे 19th रामनाथ गोएंका अवॉर्ड हा हे जर्नलिझमसाठी दिलं जातं. आपण डायरेक्ट आन्सर बघायचं आहे. हे भरपूर असे जे प्रश्न घेऊन आलो आहे ते डायरेक्ट स्टॅटिक डेटा आहे, ह्याच्यात काही लॉजिक बिजिक नाही आहे. आपल्याला माहीत असलं तर माहीत असलं, नाही माहीत असलं तर नाही माहीत असलं, तुक्का मारू नाही शकत. म्हणून असेच प्रश्न घेऊन आलो आहे की जे डायरेक्टली जर आला राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये 28 सप्टेंबरच्या 2-3 प्रश्न जरी आलेत, म्हणजे कुठून ना कुठून तरी लॉजिक घावला तर आपले सॉल्व्ह होतील, या प्रकारचेच प्रश्न घेऊन आलो आहे. प्रिंट अवॉर्ड जे आहे हिंदी ते बघू शकता, मृदुलिका झा, आज तक. स्पोर्ट्स जर्नलिझम लक्षात ठेवा, शाहबाब अली अँड अमरनाथ कश्यप, हिंदुस्तान. आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझममध्ये बघू शकता मोठा आहे निहाल एपी, म्हणजे निहाल एपी कोशे, महेंद्र सिंग मनराला अँड मिहीर वासवादा. आणि फीचर रायटिंगमध्ये शुभज्योत रॉय, इंडियन एक्सप्रेस. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रिंट अवॉर्ड जर भेटलं मृदुलिका झा, आज तक. आणि स्पोर्ट्ससाठी लक्षात ठेवा शाहबाज अली अँड अमरनाथ कश्यप, हिंदुस्तान. दॅट इज टूज आर व्हेरी इम्पॉर्टंट. येस. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. शरद कमल, अ फेमस इंडियन स्पोर्ट्स पर्सनॅलिटी, हॅज रिसेंटली अनाउन्स हिज रिटायरमेंट. प्लीज चूज द इनकरेक्ट ऑप्शन रिगार्डिंग हिज बिलो. येस, असे प्रश्न बघू शकता आपल्याला बरेच दिसतात परीक्षामध्ये आणि व्हेरी इम्पॉर्टंट, वन ऑफ द इम्पॉर्टन्स प्रश्नांमध्ये हा मी ह्याला आपण बघू शकता टाकतोय. शरद कमल बरोबर. ही इज असोसिएटेड विथ टेबल टेनिस. ही इज नेटिव्ह स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचे आहेत. पद्मश्री आणि अर्जुन अवॉर्ड दोन्ही भेटले आणि अवॉर्डेड खेलरत्न अवॉर्ड 2020ला. शरद कमल, सर्वात पहिले तर शरद कमल आहेत का महाराष्ट्राचे, हेच सर्वात मोठा प्रश्न आहे. यस, आपल्याला काय वाटतं, शरद कमल आहेत? तर आपण डायरेक्टली बघू शकता की आपल्याला सांगितले की अनाउन्स इज रिटायरमेंट, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. इनकरेक्ट ऑप्शनच हे आहे की हे महाराष्ट्राचे नाही आहेत. बाकी सगळं शरद कमल टेबल टेनिसचे आहेत 100%. बोथ पद्मश्री अर्जुन अवॉर्ड भेटला आहे, यस. खेलरत्न अवॉर्ड भेटला आहे, हे पण परफेक्ट आहे, काहीच चुकीचं नाही आहे याच्यात. आणि असेच प्रश्न बघू शकता आपण टॅकल करायला शिकलं पाहिजे. चला नेक्स्ट. मॅच द फॉलोइंग नॅशनल धन्वंतरी आयुर्वेदा अवॉर्ड.
आता धन्वंतरी माहिती आहे की आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की धन्वंतरी हे मेडिकल रिलेटेड अवॉर्ड असतो आणि विच इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट अवॉर्ड्स. मग आपल्याला लक्षात ठेवायचं की धन्वंतरी अवॉर्ड जे आहे ते कुणाला कसं दिलं आहे. वैद्य तारा चांद शर्मा, वैद्य माया राम उनियल आणि वैद्य समीर गोविंद जमदग्नी. हे मी ऑलरेडी जे करंट अफेअर्स जे आहे आपले जे मंथली चालतात त्याच्यात मी ऑलरेडी हा टॉपिक कवर केलेला आहे. मी त्याच्यात पण शॉर्टकट सांगितलं की चांद राम आणि जमदग्नी, चांद राम जमदग्नी असं ताराराम जमदग्नी असा मी शॉर्टकट एक सांगितलेला होता की ताराराम जमदग्नी. आणि हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मोस्ट प्रोबेबली. येस, चला ताराराम जमदग्नीच लक्षात ठेवायचं आहे. आता फक्त हे दिले की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय. फाउंडर ऑफ द विश्व व्याख्यामाला नॅशनल कॉन्फरन्स अँड विश्व आयुर्वेद प्रबोधिनी, रिन्यूड स्कॉलर इन द्रव्ययुग विज्ञान विथ 6 डेकेड्स आणि नोटेड नाडी वैद्य आणि ऑथर. मग आपल्याला लक्षात ठेवायचं डायरेक्टली A321 उलट झालंय. एचा वैद्य तारा जे शब्द आहे ते नाडी वैद्य आहेत. ताराचंद शर्मा जे नाडी वैद्य आहेत लक्षात ठेवायचे. बीचा आहे वैद्य माया राम उनियाल. माया राम उनियाल आहे जे स्कॉलर आहे द्रवयुग विज्ञान विथ 6 डेकेड्स. 6 डेकेड्स मीन्स 60 वर्ष. आणि जमदग्नी जे आहेत ते फाउंडर ऑफ विश्व व्याख्यानमाला नॅशनल कॉन्फरन्स आहेत. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की धन्वंतरी अवॉर्ड 2025 3 लोकांना भेटला, तारा राम जमदग्नी. आणि कुठल्या कुठल्यासाठी भेटलं तर एक लक्षात ठेवायचं की नाडी शास्त्रात कोण हे आहे हे पूर्ण एकदम स्कॉलर, इट इज तारा. येस, एक मिनिट. ओके, चला नेक्स्ट. मॅच द फॉलोइंग ग्लोबल लीडर्स विथ देअर रिस्पेक्टिव्ह रँक्स इन 2025 अप्रुव्हल रेटिंग. नरेंद्र मोदी, क्लॉडिया शेनबॉम, डोनाल्ड ट्रम्प आणि उल्फ क्रिस्टरसन. आणि त्यांची रँक सांगायचं आपल्याला काय. तर फर्स्टला काय वाटतंय डोनाल्ड ट्रम्प. तुम्हाला काय वाटतंय जर सीचा काय 4th असेल, सीचा 4th फर्स्ट ऑप्शनमध्ये आहे. पण मला नाही वाटत की डोनाल्ड ट्रम्प असेल. मला वाटतं B1 असेल ऑप्शन नंबर. नाही, चला C1 बरोबर आहे. सी डोनाल्ड ट्रम्प 5th वर आहे. मग फर्स्ट कोण आहेत. यस, नरेंद्र मोदी एचा फर्स्ट. आणि भारत रिलेटेड प्रश्न आहे. लक्षात ठेवा कोणी दिले ग्लोबल लीडर्स विथ द रिस्पेक्टिव्ह रँक्स इन 2000 अप्रुव्हल रेटिंग्समध्ये. म्हणजे एचा 4th म्हणजे नरेंद्र मोदी फर्स्ट रँकवर आहेत, क्लॉडिया शेनबॉम या सेकंड रँकवर आहेत, डोनाल्ड ट्रम्प 5वा रँक आहे आणि उल्फ क्रिस्टरसन 10व्या रँकवर आहे. बघू शकता. मग हे लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं काय नरेंद्र मोदी फर्स्ट रँक. येस, चला नेक्स्ट. मॅच द कॉलम 97 अकॅडमी अवॉर्ड्स म्हणजे जे ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड्सलाच आपण ऑस्कर बोलतो हे लक्षात ठेवायचं आहे. येस, बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस. सीन बेकर, मिकी मॅटसन, अनोरा, ॲड्रिन ब्रॉडी. आता बेस्ट पिक्चर जर बघितलं तर अनोरा फर्स्टचा सी सगळ्यात आहे. हे भरपूर लोकांना माहिती आहे. आता बेस्ट ॲक्टर कोण असेल. ॲड्रिन ब्रॉडी या बेस्ट ॲक्ट्रेस. आपल्याला नावं पण आहेत ना, फॉरेनर लोकांची नावं पण असे कन्फ्युजन असतात की मेल आहे फिमेल आहे तेच माहीत नाही पडत आहे. आता इथंच बघा ना कन्फ्युजन किती आहे पूर्ण. मग दॅट इज समथिंग लॉजिक की आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे. आपण डायरेक्ट उत्तर बघूया. इट्स 3rd. बेस्ट पिक्चर बघू शकता अनोराला भेटलाय. बेस्ट डायरेक्टर सीन बेकर लक्षात ठेवायचं आहे जे अनोराज मूवीचे डायरेक्टर आहेत कदाचित. 3 बेस्ट ॲक्टर ॲड्रिन ब्रॉडी आणि बेस्ट ॲक्ट्रेस आहेत ते मायकी मॅडिसन लक्षात ठेवायचं आहे. आणि दिस इज इम्पॉर्टंट. नोबल अवॉर्ड्स जर नाही विचारलं एक्झामला, नोबल अवॉर्ड्स पण एकदा बघून जावा. नोबल अवॉर्ड जर नाही 2024चं सांगतोय नोबल अवॉर्ड्स बघा. नोबल अवॉर्ड्स जर विचारलं नाही एक्झामला तर अकॅडमी अवॉर्ड्स जे ऑस्कर कन्फर्म विचारणार परीक्षेत. येस, चला नेक्स्ट. मॅच द फॉलोइंग अवॉर्ड्स विथ द रिस्पेक्टिव्ह रिसिप्टंट्स. अवॉर्ड नेम आणि रिसिप्टंट. फ्रान्स ऑफिसर्स डॅन्स हे ऑर्डर डी आर्ट्स लेटर म्हणजे फ्रान्सचा एक अवॉर्ड आहे. बेस्ट डायरेक्टर अँड बेस्ट फिल्म अवॉर्ड ॲट मॉस्को फेस्टिवल, उद्योग विकास अवॉर्ड और कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. आणि इथे सगळे आपले भारतीय लोक आहेत. प्रदीप कुर्बा, पायल कपाडिया, मधुसूदन साई,
NICDC. लक्षात ठेवा, उद्योग विकास आणि NICDC कुठंतरी लॉजिक हा बसतोय. 3चा D वालाच आन्सर आहे का? यस. असे कुठले तरी लॉजिक लावायचे. आता हे असे प्रश्न एक येतात. म्हणजे कधी विचारतात की डायरेक्ट बेस्ट फिल्म अवॉर्ड ॲट मॉस्को फिल्म फेस्टिवल वन लाइनर, पण 4च प्रश्न एकात कसे हे करायचे म्हणून डायरेक्टली हा प्रश्न घेऊन आलेलो. तर लक्षात ठेवा, फ्रान्सचं जे अवॉर्ड आहे ते पायल कपाडियाला भेटलेलं आहे. न्यूजमध्ये भरपूर होतात. कुठली पण भारतीय फिमेल व्यक्ती अपॉइंटमेंट झालं असेल, अवॉर्ड भेटला असेल, ते पण वर्ल्ड लेवलला, 100% विचारतात प्रश्न. सेकंड, बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट फिल्म ॲट मॉस्को फिल्म फेस्टिवल प्रदीप कुर्बा. आणि उद्योग विकास अवॉर्ड NICDC कंपेनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी मधुसूदन साई. फिजीचा अवॉर्ड मधुसूदन साईला भेटला आणि फ्रान्सचा पायल कपाडियाला. चला नेक्स्ट, पुटलिजर प्राइज फॉर जर्नलिझम. आपण रामनाथ तो प्राइज बघितला जर्नलिझम, रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर जर्नलिझम होता. तसंच पुटलिजर प्राइज फॉर जर्नलिझम 2025. पब्लिक सर्व्हिस इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टिंग, ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग, एक्सप्लेनेटरी रिपोर्टिंग, लोकल रिपोर्टिंग, आणि हे सगळे नाव आहेत. आपण डायरेक्टली आन्सर बघूया याचा. आन्सर क्रमांक 1 म्हणजे पब्लिक सर्व्हिस प्रो पब्लिका. लक्षात ठेवायचं, P फॉर प्रो, P फॉर पब्लिक सर्व्हिस नावातच आहे. पब्लिक सर्व्हिस प्रो पब्लिका म्हणजे विनरची लिस्ट आहे. सेकंडचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट स्टाफ ऑफ रॉयटर्स. तिसरा ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग स्टाफ ऑफ द वॉशिंग्टन पोस्ट. ब्रेकिंग न्यूजच्या बाबतीत तर आपण ऑपरेशन सिंधूच्या वेळी भारतीय न्यूज चॅनल इथं कहर केलेला. कराची आणि हे पोर्ट्स पण उडवून टाकलेले. तिथं काय ॲक्शन झालं नव्हतं. त्यांनी INS विक्रांत पूर्ण कराची पोर्टला नेलेली. पण भारतात कुठंतरी जर्नलिझम बघू शकता की कशी चाललेली आहे. इट इज नॉट वर्क. डेमोक्रेसीचा 4था पाया बोलतो आपण जर्नलिझमला, पण इट इज नॉट वर्किंग फॉर द पीपल. इट इज वर्किंग फॉर द प्रो गव्हर्नमेंट. ते लोक कामं करतात म्हणून थोडंफार तर इश्यू तर आहे. एक्सप्लेनेटरी रिपोर्टिंगमध्ये आझम अहमद, मॅथ्यू वॅकिन्स, आणि लोकल रिपोर्टिंग ही जैसा जो निखेल. 3 लक्षात ठेवा फक्त. हे रिव्हटर्सवाल्यांना कुठलं भेटलं? इन्व्हेस्टिगेटिंग रिपोर्टर्स. म्हणूनच हे बोलतंच की रिव्हटर्सचा डेटा असा आहे, रिव्हटर्सचा डेटा असा आहे, रिव्हटर्सने एवढं हे केलं, ते सगळं आपल्याला डेटा तिथून भेटतो. चला, पर्सनॅलिटीज अँड द रिस्पेक्टिव्ह डेझिग्नेशन मे 2025च्या हिशोबानं. डॉक्टर अजय कुमार, हर्षवर्धन चावला, सूर्यकांत, रॉबर्ट फ्रान्सिस परवेस्ट, चेअरमॅन ऑफ ब्रिक्स, पोप लिओ 14वा, चेअरमॅन ऑफ UPSC, एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन ऑफ नासा. आता चेअरमॅन ऑफ UPSC कोण आहे? यस, दॅट इज द मेन क्वेश्चन. द चेअरमॅन ऑफ UPSC अजय कुमार. यस, फर्स्टचा C म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ वर. आपण टाईम वेस्ट न करता डायरेक्ट आन्सरच बघू. फोर्थ वनच आन्सर आहे. अजय कुमार चेअरमॅन ऑफ UPSC. सेकंड, हरवंश चावला चेअरमॅन ऑफ ब्रिक्स कॉमर्स ऑफ इंडस्ट्री जे आहेत. सूर्यकांत काय आहेत? सूर्यकांत आहेत एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन ऑफ नासा. आणि रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवॉस्ट, पोप नावातच आहे, रॉबर्ट फ्रान्सिस पोपच असतील, पोप लिओ 14. डॉक्टर अजय कुमार लक्षात ठेवायचं आहे, चेअरमॅन ऑफ UPSC. हर्षवर्धन चावला चेअरमॅन ऑफ ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. सूर्यकांत एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन ऑफ नासा. चला नेक्स्ट, 78 केन्स फिल्म फेस्टिवल अवॉर्ड्स अँड दर पुन्हा एकदा सेम. ऑनरली पाल्म डिओर अवॉर्ड, पाल्म डिओर विनर फॉर बेस्ट फिल्म, ज्युरी प्रेसिडेंट 78 केन्स फिल्म फेस्टिवल, ओपनिंग फिल्म ऑफ द फिल्म फेस्टिवल. आणि हे सर्व दिलेले आहे ऑप्शन आपल्याला. डायरेक्ट आपण हे सगळं खतरनाक नाव आहेत, डायरेक्ट ऑप्शनच बघूया, आन्सर बघूया. ABCD लाईनीत आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांचं एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर एक्झामच्या वेळेला एकदा तुम्ही रिवाईज करून जावा. कारण आजचं जे कवर केलेलं आहे ते भरपूर महत्त्वाचं आहे आणि वन ऑफ द इम्पॉर्टंट गोष्टी, तिथून भरपूर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. त्या हिशोबानंच बघू शकता लेक्चर कवर केलेलं आहे. यस, 616. ओके, चला. ऑनरली प्लाम डिओर रॉबर्ट डी निरोला हे आहे. 78 प्रेसिडेंट केन जुलियट बिनोची. आणि ओपनिंग फिल्म फेस्टिवल लिव्ह वन डे बाय एमिलो बोनिन. चला नेक्स्ट, करेक्ट डेझिग्नेशन पुन्हा एकदा एप्रिलचं आता विचारले. कमला प्रसाद बिसेसेर, मार्क केर्नी, ब्रेस ओलिगियन न्यूगेमा, डॅनियल नोबो. प्राईम मिनिस्टर ऑफ त्रिनिडाद अँड टोबॅगो, प्राईम मिनिस्टर ऑफ कॅनडा, युडोरियन प्रेसिडेंट ऑफ गॅबॉन. लक्षात ठेवायचं आहे, डायरेक्टली आन्सर आहे ABDC. याचा कमला प्रसाद बिसेसर आहे, जे प्राईम मिनिस्टर ऑफ त्रिनिडाद अँड टोबॅगो, जे वेस्ट इंडिज कंट्री आहे ते आहेत. सेकंडचा B, मार्क केर्नी, प्राईम मिनिस्टर ऑफ कॅनडा.
जस्टिन ट्रुडो नंतर जे झाले ते मार्क केर्नी झाले. थर्डचा ब्राईस ओलिगो नियोमा प्रेसिडेंट ऑफ गॅबॉन आणि डॅनियल युकेडोरचे प्रेसिडेंट आहेत. लक्षात ठेवायचं. कोण युकेडोरचे प्रेसिडेंट कोण आहेत? युकेडोरचे प्रेसिडेंट डॅनियल नोबिया. चला, GI टॅक्स आणि प्रोडक्ट्स हे लास्ट क्वेश्चन आहे आजचा. आणि प्रोडक्ट आणि GI टॅक्स, वारंगल चटपटा चिल्ली, नोलेन गुरेर संदेश, राईंदिया आणि कुंभकोम बिटल लीफ म्हणजे पान आणि हे भरपूर चर्चेत होतं. आणि इथं डायरेक्टली हे दिले. हे मी नॉर्मल करंट अफेअर्समध्ये पण कव्हर केलेलं होतं. आपण बघू शकता वारंगल आहे कुठं, तर वारंगल इट इज इन तेलंगणा. म्हणजे फर्स्टचा आन्सर जर बी केला आपण, यस, म्हणजे एक लॉजिक आपण बघूया. आणि कुंभकोरन बिटल लीफ पान कुठे असणार? यस, कावेरी डेल्टा रिजन. तरी पण एकदा आपण डायरेक्टली आन्सर बघूया. यस, ऑप्शन 3 वारंगल जे आहे तेलंगणाला आहे. कुंभकोरन जे हे आहे जे फर्स्ट आहे. आता थर्डचा राईंदियाचा ऑप्शन मेघालया, रिंदिया म्हणजे जे होतं. फोर्थ नोलेन गुरेर संदेश तेलंगणा. सॉरी, फोर्थचा ए कावेरी डेल्टा. सॉरी, काहीतरी चुकलं. फोर्थचा ए, ओके, फोर्थचा आहे बिटल क्लिफ, थर्डचा सी, सेकंडचा डी आहे. नोलेन गुरेर संदेश वेस्ट बेंगॉल. रिंदिया मेघालयाचा. आणि रिंदिया आणि कुंभकोबन बिटल लीफ आपण बघितलेलं. कुंभकोबन बिटल लीफ जे आहे फोर्थचा आन्सर कावेरी डेल्टा रिजनमध्ये भेटतं. वारंगल तेलंगणामध्येच आहे आणि रिंदिया मेघालया. यस. आणि याच प्रकारे बघू शकता की मागच्या वेळेला महाराष्ट्राचं करंट अफेअर्स आपण कव्हर केलं. ह्या वेळेला भरपूर असं इंग्लिशमध्ये डेटा होता, पण भरपूर आपण इंटरनॅशनल रिलेशन असतील, इंटरनॅशनल रिलेटेड करंट अफेअर्स असतील, तसेच भारताचे बघू शकता वेनमेर अवॉर्ड्स, इंटरनॅशनल अवॉर्ड्स असतील, इकॉनॉमिक सर्वे असेल, बजेट असेल, ह्याच्यावर सर्व बघितलेलं आहे. तुम्हाला सर्वांना 28 सप्टेंबरला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे त्यासाठी मी शुभेच्छा देतो. चांगला पेपर करून या. पेपर नंतर आपण लगेचच विश्लेषण करणार आहोत. आणि सर्व ज्यांनी लास्टचे जे आहेत मुवमेंट्स ते जानेवारी ते जे जूनचे आहेत एकदा करंट अफेअर्स तुम्ही 2.0च्या स्पीडवर तुम्ही बघू शकता. तर आजचा लेक्चर आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.